ए अरे थांब. अरे काय झालं रे? अरे हे काय करतोस? अरे काय करणार, घर बांधायला लाकूड पण हवंय आणि घरात चुलीला फाटी पण हवेत, म्हणून हा झाड तोडतोय. तू हो बाजूला. हे बघ, तुला झाड तोडण्यापासून तुला रोखणार तर नाही, कारण कदाचित तुला त्याची गरज असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव. काय लक्षात ठेवू? हा बघ, हा झाड तुला आज लाकूड देईल, पण त्याचे उपकार नको विसरूस. अरे कुऱ्हाड चालवणं सोपं असतं रे, पण त्या झाडाला एक पान येण्यासाठी स्वतःला कितीतरी रक्त आटवावं लागतं. अरे हे झाड फक्त एक लाकूड नाही, तर ते पक्ष्यांसाठी घर आहे, आणि दमलेल्या माणसासाठी ते सावली आहे, आणि आपल्या सगळ्यांसाठी तो जगण्याचा श्वास आहे. अरे आज तू तुझ्या घरासाठी कित्येक जणांचं तरी आयुष्य धोक्यात घालतोस आहे. हे बघ, तू असा नियम कर की तू एक झाड तोडलंस ना, तर त्या बदल्यात नवीन 5 झाडं लाव. अरे तरच तुझ्या नवीन पिढीला श्वास घ्यायला हवा मिळेल. अरे नाहीतर तुझ्या पुढच्या पिढीला या झाडांच्या जंगलाऐवजी सिमेंटची जंगलं पाहायला मिळतील. मंडळी, झाडे आहेत म्हणून आपण आहोत. निसर्गाचा हाच खरा न्याय आहे. स्वतःच्या गरजांसाठी कुऱ्हाड नक्कीच उचला, पण येणाऱ्या पिढ्यांसाठी हातात रोपटं घ्यायला विसरू नका. झाडे लावा, झाडे जगवा, वसुंधरेला समृद्ध बनवा.